तर माझी आई चांगली होती म्हणून मी चांगला निघालो. माझी खरंच आई होती. तेच आहे हो, ते तर ठीक आहे, पण तुम्ही सुद्धा हमाली सुद्धा करण्याचा योग आला तुम्हाला. गेली ना टेम्पो घेतल्यानंतर का लोक काय काय म्हणजे 100 सव्वाशे पोतं भराय हमाल कुठला येतोय आता. सव्वाशे पोतं तुम्ही भरायचं, सव्वाशे पोतं मी भरायचो. आणि ड्रायव्हर कोण? ड्रायव्हर पोरगा आणि परत ड्रायव्हर तुम्ही पोरगा उचलायला म्हणजे हमाली पण तुम्हीच आणि ड्रायव्हर पण तुम्हीच. हे सुद्धा केलंय तुम्ही, म्हणजे की अंपायर असं उभा झालेलं नाही. त्याच्या पाठीमागे हे कष्ट आहे. मग 125 पोती एका टायमाला उतरून खाली उतरायचे म्हणजे तुम्हाला त्रास होईत असणार की हो? काय आता काय शेवटी त्रास झाला. पाटणीचं जरी सालाड गेलं तरी पैसे मिळतात. पण मला हा प्रश्न विचारायचा की हमाली करणारी माणसाला जरा संध्याकाळी झोपताना उतारा लागतो. बरोबर आहे. तुम्ही कधी उतारा घेतला का नाही? मी साधी तंबाखू तोंडात धरली नाही. फक्त कोल्हापूरला असताना मिश्री तंबाखूची लावली. नाही तर सिगारेट नाही, गांजा नाही, दारू नाही, तंबाखू नाही, काही नाही. क्या बात आहे. त्याच्यामुळं पुतणी असेल आणि 2 पोर असेल सगळे निर्वेशनी. ही निर्वेशनी. जय हिंद, जय भारत. 1968चा पैलवान आहे. त्या पैलवानाचं नाव आहे तानाजी सोरटे. त्यांचं गाव आहे सोमेश्वर नगर, तालुका बारामती, जिल्हा पुणे. अनेक नामांकित पैलवान हिंद केसरी गणपतराव आंधळकर यांच्या अंडरमध्ये मार्गदर्शन घेतलेला. तसेच 1973 साली महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेला गेलेला, पण दुर्दैवानं पायाला लागल्यामुळे त्या स्पर्धेमध्ये पदक न घेतलेला, महाराष्ट्र केसरीपासून वंचित राहिलेला, पण समाजकारणातला हिरोस्तमी हिंद पैलवान आपल्या समोर आहे. मी समाजकारणातला म्हणतोय, त्याचं कारण असं आहे, यांचा जर इतिहास ऐकला तर नवीन पिढीला फार मोठी ऊर्जा मिळणारा इतिहास यांचा आहे. तो इतिहास आता आपण ऐकायचा आहे. तर बापू नमस्कार. नमस्कार. थोडासा परिचय तुमचा द्या, तुमचं नाव सांगा लोकांना. तानाजी गोविंदराव सोरटे. तानाजी गोविंदराव सोरटे. तुम्ही कोणत्या साली मोतीबाग तालमीला गेला? 68 साली मोतीबागला गेलो. 68 साली? 68 साली. बरोबर. 1968 ला मोतीबागला गेला. त्यावेळी वस्तात तुमचे गणपती आंधळकरच होते? गणपती आंधळकरच होते. बाबिरे होते, गणपत आंधळकर, दोघे वस्तात होते. मग तुम्ही आंधळकरांना खेळताना सुद्धा बघितले त्यावेळी? हा, बघितले ना. मग तुम्ही लहान असताना तुमच्या गावामध्ये पण कुस्ती खेळायचा का? नाही. आमची लंगटाची तयारी मोतीबाग मध्ये गेल्यावर जाईल. लंगोट घालायचं मोतीबाग मध्ये शिकला? बरोबर. मग तुम्ही तिथं ज्यावेळी गेला त्यावेळी तुमच्या बरोबर मित्र कोण कोण होते आणि कशा परिस्थितीमध्ये गेला तिथं? नाही, ते काय झालं माहिती का, आमच्या गावात एक दत्तू सोरटे म्हणून पोरग होतं. बरं. दत्तू सोरटे तुमच्या भावकीतला सांगलीला. तर त्याचं वडील काय करायचं, तिथं आलं त्याला फेटा बिटा बांधून वाजत गाजत आपलं ती आपल्या घरी न्यायचं. बरोबर. घरी न्यायची. नेल्यानंतर म्हणले जे आहे आपल्या उरावच घेऊन जाते. मग आपलंच एखादं पोरग आपण का नाही तानाजीला ठेवावं. तानाजीला ठेवायचं म्हटलं, वडील म्हणलं काय आपली परिस्थिती आहे का एवढी? वडील तुमचे म्हणले? हा. बरं. चुलत म्हणलं काय आपल्याला 4 जणांना लय जड आहे का? कारण 2 चुलत वेगळे होते, 4 एकत्र होती. आता एकत्र असल्यामुळे मग आमचं चुलत म्हणलं नाही, म्हणले त्याला ठेवायचंच मोतीबागला न्यायचंच त्याला. बर. आता मोतीबागला नेल्यानंतर आमच्या भावकीतलं एक दुसरे पोरग माझ्या जोडलं होतं, दोंडराम चोरटी, त्याचा भाव होता. आता आम्हा दोघाला नेलं. तर नेल्यानंतर ती पोरग 1 महिन्यात पळून आलं माघारी कर्माना म्हणून. बर. आता पळून आल्यावर आम्ही लागलो रडायचं. म्हणजे गेल्या रडायला लागलो मी. मला घरची आठवण येते? मला घरची आठवण येते ना. आमचं रामनाना आम्ही त्यांना नाना म्हणायचो चुलत्याला. रामभाऊ दिनकर सोरटे. बरोबर. मला वाटते 4 नंबरचा चुलता आमचा. 5 नंबरचा असत. आता तो चुलता नाही म्हणला, तुला राहावंच लागलं. ती माझ्यापाशी 2-4 दिवस राहिली ती. राहिल्यानंतर मग आता तुम्ही जाता, आपलं घरचं लय वाटोळ होईल, तुम्ही जावा मी राहतो आता. मग तिथं राहिल्यानंतर एक थोडं ते कुंडली भुजबळ होता, त्यांच्याबरोबर पार्टनरशिपला मला टाकलं. तिथंच टाकल्यानंतर 2-3 महिने झालं. 2-3 महिन्यानंतर मी चांगलं खेळायला लागलो. बरोबर. माझं तिथनं गेलं तेव्हा 35 किलो वजन होतं. बरं. आता चांगलं खेळायला लागल्यावर मग आबांनी मला सांगितलं, म्हणजे गणपतराव आंधळकर पहिल्यांनी जा म्हणली सोरटे मला मिश्री भाजून आण. आता मिश्री भाजून आण म्हणल्यावर तर ती सगळी लोकरी पाहिलो आणि ती बाकी आंधळकरांच्या बरोबर बसली होती. आता बसल्यानंतर मग मी
मिश्री घेऊन आलो आणि मला काय त्यांनी बघितलंच नव्हतं. म्हणली चुलत्यांनी ठेवलेले पोरग आहे म्हणली, पोरग चांगलं होईल म्हणली, त्याच्यावर लक्ष द्या म्हणली. कृष्णा म्हणली आता तू काय कुस्ती मेहनत करत नाही, तू म्हणली ह्याला त्याच्यावर ध्यान ठेव, हे पहिलवानच झाला पाहिजे. कृष्णा मुसळे त्यांना सांगितलं हे पहिलवानच झाला पाहिजे. बरोबर. पण तसा प्रवास सुरू झाला. त्यावेळी तुमच्या बरोबर असणारे पैलवान कोण कोण होते तिथं? मोठे बारीक सगळे पैलवान तरी अंदाजे मिळतं. आंधळकर आबा सगळ्यात मोठे होते, नंतर चंबा मुतना, नंतर दादोमा चौगुले, नंतर शिवा लोकरे, नंतर तुम्हाला सांगतो आग्नेल निगरू, परत असे बरेच चिंटू गाडको, जिजू ही ती होती, जिजू निगरू वगैरे. जिजू निगरू. बरोबर. मग तुम्ही जिजू निगरूची जोडू झाला तुम्ही गेले नाही झालो. मग काय झालं, मी 68-69 इकडं आल्यावर माझ्या भागात चांगली हवा झाली. बर. चांगली हवा झाल्यानंतर आमचं चुलतं धाकटं चुलतं वय थोडं खडूसच होतं, तर म्हणून त्याला जबर कुस्ती करावंच लागायची. पडू नाही तर पाडू काय हो. मी कुस्ती लागली कुणाला म्हणजे पडलोच नाही, पिलोच नाही. फक्त माझ्या आयुष्यात एकच वेळ पडलो मी, फक्त निंबूतला पडलो एकच वेळ, आणि ती पण 1 मिनिटात पडलो. 1 मिनिटात मला कळालंच नाही काय झालं. बर. आता का तिथं हे झाल्यामुळं तेवढंच पडलो मी. नाहीतर मग परत सर्वसाधारण 69 लगेच 71ला मग तिथलं सामनं मैदान बी आकाड्या बिकाड झालं, ते मला घरच्यांनी लगे हाकललं, म्हणजे जातो कोल्हापूरला मोती थांबू नकोस. मग तुम्ही येऊन इथं महिना 2-2 महिने राहायचं घरी? नाही, फक्त सीझन पुरताच तेवढं थांबायचं. ते पण कुस्ती असणार तुमच्या रोजच्या? तर कुस्ती नसली ना, करंजे गावची मैदान झालं की मला म्हणायचं जपायला कोल्हापूरला थांबायचं नाही. मग तुम्ही ज्यावेळी आंधळकरांच्या अंडरमध्ये कुस्ती खेळायला लागला, तुमचं वजन जे वाढलं परत कधी, म्हणजे 2 वर्षाच्या मुक्तीमध्ये वाढलं का लगेच वाढलं? नाही, मला सांगतो सर्वसाधारण 68-69 वजन वाढायला सुरुवात झाली. 69 पासून? बरोबर. 71ला मी जवळ माझं 68 किलो वजन होतं. 68 किलो वजन. बरोबर. मग तुम्ही महाराज चॅम्पियनला कधी उतरला का त्या काळात? त्या काळात कधी उतरलो म्हणजे पहिल्यांदा उतरायला भेटलं नाही? पहिलवाननी सांगितलं महाराष्ट्र केसरी शिवाय खेळायचं नाही आणि फोटो काढायचा नाही. महाराष्ट्र केसरी झाल्याशिवाय फोटो देखील काढू नकोस म्हणजे. आंधळकरांचं बोलणं होतं? आंधळकरांचं बोलणं. क्या बात आहे. आंधळकर गुरु म्हणून कसे होते? आंधळकर म्हणजे काय बोलायचंच काम नाही. आईच्या माग मला खरं आंधळकरांनी सांभाळलं, आणि आंधळकर अजूनही माझ्या ऑफिसमध्ये फोटो आहे माझ्या आईचा आणि आंधळकर पहिल्यांदा. तिथं आई वडिलाचं दर्शन घ्यायचं, तिथं जाऊन आईचं पहिलं दर्शन घ्यायचं, नंतर आबाचं दर्शन घ्यायचं. अजूनही नंतरच कामाला सुरुवात व्हायची. एवढं. मग आंधळकर तुमचे गुरु होते म्हणताय, आंधळकरांनी कधी तुम्हाला मारण्याचा योग आला नाही? मारलं की कधी काय झालं, विटा भावमांग तमाशा होता. तमाशाला मालक आलत गुळ घेऊन. म्हणजे आंधळकर पहिल्यांच्या 2 नंबर भावाला मालक म्हणायचं. आता ती गुळ घेऊन आलं आणि इटा भावमांगकर तमाशा लागला. आता तमाशा लागल्यामुळं म्हटलं मालक आम्हाला तमाशाला नाही. बरं. तमाशा माझी इच्छा झाली तुम्हाला? पहिलवान असून तमाशाच भारी होता म्हणायची लोक सगळीच. म्हणजे दत्ता सावेकर होता, शिवा लोकरे बिकरे सगळे आम्ही 7-8-10 जण होतो. मालकाच्या कडेला बसून मालक आम्हाला तमाशाला. आता तमाशाला न्या म्हणल्यावर मालक बर म्हणले नेतो मी, तिकीट काढतो सगळ्यांची, चला म्हणजे. तिकीट काय होतं तरी अंदाजे? तिकीट काय त्या टायमाला रुपया 1 रुपया 1.5 रुपया तिकीट असल्यामुळं तिथं मग नेमकं जेवण बिवण केलं गेलो तमाशाला. तेवढ्यात आंधळकर आबा आलं, चालली सगळ्याच बिस्तार पाण्यात टाकलं. आता बिस्तार पाण्यात टाकल्यावर आमच्या सगळ्याच्याच गांडीव काटायला. आता म्हणलं गाड्याला लईच मार खाणार. मग आपलं सकाळच्या बारी रात्री कस तरी झोपलो, सकाळच्या बारी उठून ती सगळं बिस्तार धुतलं आबा यायच्या आत आणि वाळत टाकलं. ती बाग होती तिथे एक मोठी. बरोबर. आता मोठी बाग झाली का
तिथं बाग होती आणि त्या बागेत मग सगळ्यांनी आपली ती बिस्तार वाळत घातलं. बिस्तार वाळत घातल्या मग आलंच बाबा आबा. बर. आबा आल्यावर आता ही मोठी मोठी गेली पळून. आम्हीच घालू तावडात. जे आबांनी मारलं बर. नुसत्याच नाडग्या हाणल्या. मग काय सगळीच गावली नंतर. आता लपून दिवस बसाय सगळ्याच्या नाडग्या हाणल्या. नाडग्या हाणल्या मग म्हणली परत तमाशाला जाऊ नको. जवळ घेतलं मला रडायला लागलं. मग म्हणली परत तमाशाला जाऊ नको. चांगला जर पिरा असला तर सोडतो मी तुम्हाला सोडील पिक्चरला. नाही सोडणार नाही. सोडणार नाही. आज अजिबात जायचं नाही. एवढं म्हणजे कडक होतं. कडक होतं. संस्कार शिकवायची का हो गुरुदेव? नाही ती सांगायची ना. बोंबलत फिरायचं नाही, कुठं बाहेर जायचं नाही, दारू प्यायची नाही, सिगारेट वाढायची नाही. हे आंधळकरांचं पहिल्यापासून बोलणं. दुसरी गोष्ट नुरा कुस्ती हा प्रकार होता का होत्या काळात? नाही अजिबात नाही. नुरा कुस्ती अजिबातच कोण करतच नव्हतं. म्हणजे भानगडच नाही, कोणी म्हणायचीच गरज नाही. नाही म्हणलं की मग त्यानंतर वस्ताला कळालं तर मग काही खरं नाही ना. हो पहिलवानला बेसी तेवढी पोरं कोण. आणि असं पण कधी झालं का हो की वस्तादाने एखाद्या पोराला तालमीनं काढून टाकलं, उद्यापासून तू याच नाही तालमीत, असं कधी कोणाला सांगितलं नाही? तसं नाही सांगितलं. फक्त काय झालं एकदा शिवादादा लय मारलं होतं. शिवादादा म्हणजे लोकरी लय मारलं. काय झालं असेल ती चुकला आता. लय मारलं मग काय केलं आपलं त्यांनी रातचाच बाजा बिजा बांधला आणि सांगलीला गेलं. सांगलीला गेलं ती त्यांची लय मोठी चूक झाली. चूक अशी झाली की जर ती मोतीबाग मध्ये असतं तर दादूमाच्या आधी ती महाराष्ट्र केसरी झालं असतं. शिवाजी लोकरे एवढं चांगलं होतं. दादू चौगुल्याच्या आधी महाराष्ट्र केसरी झालं असतं शिवाजी लोकरे. काय सांगता तुम्ही? एवढा चांगला पहिलवान होता तो. त्याला जर एखाद्या बारक्या पोरांनी मोठ्याच नाव घेतलं ना ते कपडे फाडायला भेट नव्हतं. चंबांना बरोबर काय कुस्ती ते वस्ता कोण पोरग उठलं सांगले चंबांना बरोबर काय झालं? काय झालं होते? ते काय झालं बारक होतं. चंबाना जोडीतलं नव्हतं. पण आता कसं आहे म्हणलं मी करतो तेवढंच शिवा लोकरी म्हणलं. अरे तू काय करतो? मला पाड म्हणली. मग माझ्या वस्ताला पाड म्हणली. चल म्हणला. शर्टच फाडला अंगावला त्यांनी. मग काय झाली कुस्ती झाली. लोकांनी मारलं त्याला. मग माझ्या वस्ताचा बरोबर खेळ म्हणलं आता खेळ वस्ताचा बरोबर म्हणलं. एवढा स्वाभिमान होता? एवढा अभिमान होता. चंबाना पण म्हणतात संस्कारिक पैलवान. नाही चंबाना पेणार होता. पण असं कुणाला बुडावणी भानगड नाही, कुणाला हाणणी मारणी काय. आणि गुरुचा लय आदर करायचा. म्हणजे गणपती साहेब जर इथं बसले पुढनं जायचं नव्हतं. पहिलं जर बसलं म्हणजे चंबानाच नाही कुठलंही पोरग पहिल्यांच्या पुढनं जात नव्हतं. मागणं जायचं नाही तर दुसरी वाकडी वाट करून जायचं. पुढनं जायचं नाही. इतकी पहिलवानला बेशी म्हणजे आदरयुक्त भीती. इतकी आदरयुक्त भीती होती. बरोबर. ज्यावेळी तुम्ही आखाड्यात शिकायचं का नाही त्यावेळी युवराज पाटील वगैरे ही सगळी बारकी होती. युवराज पाटील आपले महाराष्ट्र युवराज पाटील बारकी होती. बरोबर. मग तुमच्या बरोबर त्यावेळी तुम्ही कुणाला बघून कुस्ती करायला लागला? म्हणजे आंधळकर वस्ता सोडून दुसरे पैलवान जे होते का नाही तिथं ते कुणाला बघून तुम्हाला कुस्ती करावं वाटलं? नाही चंबांना ही ती जी डाव करत होतं. चंबांना आकडी चांगली टाकायचं. चंबांना परत ढाक मारायचं. परत आग्नेल बिग्नेल ही करायचं. मी दुहेरी पटले भारी काढायचो. तुम्ही बर थोडी जर पोराची मान वाकली ना की दुहेरी पट काढला म्हणून समजायचं. आणि दुहेरी पट पडला की चित्तच. बरोबर. मग अशा तुम्ही ज्या कुस्त्या बघितल्या आता मला सगळ्या चंबांना वगैरे खेळायची नाही. चंबांना वगैरे खेळायला अंगावर असं करंडी आता म्हणतात लाकडा माणूस. नाही चंबांना होताच लाकडा नुसता पावर बाजूच होता. शरीर त्यांनी गणपत खेडकर अण्णाला मारलं होतं. खेडकर अण्णा इतकं तगडं पडलं होतं त्यांना की तुमच्या लक्षात घ्या समोर नाकडी टाकून मारलं होतं त्यांना. चंबांना समोर नाकडी टाकली 2च मिनिटात मारलो. तुम्ही स्वतः बघितलं? मी स्वतः. माझी कुस्ती होती वासू खेडकर बरोबर त्यातून. कुठे? तिथं खासबाग मैदानला. तुम्ही खासबागला पण कुस्ती खेळला? खासबागला चांगल्या 5-25 कुस्त्या झाल्यात माझ्या. अरे वा. 5-25 कुस्त्या झाल्या? झाल्यात ना. बर. मग आता तुम्हाला हा एक प्रश्न विचारतो की तुम्ही ज्यावेळी महाराज केसरीला गेला का नाही? महाराज केसरीला
त्याची 73ची महाराष्ट्र केसरी तुम्ही केला का बरोबर? त्या अधिवेशनात काय झालं तुम्हाला महाराष्ट्र केसरी का होता आलं नाही? महाराष्ट्र केसरी म्हणजे मी एवढ्या मोठ्या जोडीत नव्हतो ना. वजन कमी होतं काय? वजन कमी होतं ना, जोड माझी बारीकच होती ना. 74 किलोला मी खेळलो ना. आता मला हा एक प्रश्न विचारायचा की रावसाहेब मगर छोटा 74 किलो मध्ये महाराष्ट्र केसरी झाला. महाराष्ट्र केसरी झाला. मग तुम्हाला का जाता आलं नाही महाराष्ट्र केसरी? नाही, पण आपली जोड त्यावेळेस लहानच होती ना. लहान होती जोड लहान, त्यामुळे तुम्हाला तिथे जाता आलं नाही. अहो माझी किती दिवसात किती मोठी जोड झाली. 2-3 वर्षात. 2-3 वर्षात मी जवळ म्हणजे 35 किलो वरून 74 वर आला. 74 वर आलो. बरोबर म्हणजे बरोबर. असं नाही का? हा. मग तुम्ही ज्यावेळी मैदानात त्याचं कुस्त्या खेळायला लागला बरोबर, म्हणजे मोतीबा तालमीच्या आखाड्यामध्ये, त्यावेळी तुमच्या पायाला जे लागलं हे काय प्रकार झाला, कशाबद्दल लागलं काय माहिती का? मालिश केलं होतं मी. मालिश करून त्या दिवशी काय होती, मोठी पोरं बाहेर गेली कुस्त्याला. म्हणजे कोण कोण? चंबाना वगैरे? चंबाना म्हणा किंवा आग्नेल म्हणा किंवा लोकरे बिकरे ही सगळी गेली. बर. आता ही गेल्यामुळं खाल्ली राहिली जिजा कुठं तो चिंतू गाडी खूप, परत शिवा गुडियाळ ही ती असली, शिरपा माकवीकर ही राहिली. आता ही राहिल्यामुळं तुमच्या लक्षात आलं का? मग माझी मालिश केलेली होती. मग मी आलो, लांग बिंग घातली. आता म्हणलं किसना पहिलवान येतील बाबा, म्हणलं आपले लांग म्हणजे एक प्रकारचा गुरु बरोबर. पहिलवान येतील म्हणलं, आपल्याला कुस्ती करायला गेलंच पाहिजे. लांग घालून खाली उतारलो. खाली उतारल्यावर कुणीच खेळलं नाही माझ्याबरोबर त्या दिवशी. का? काय कोण म्हणायचं माझ्या पोटात दुखते, कोण म्हणायचं काय होते. म्हणजे कुस्तीच मी करंडबाज करायचो. अगदी सोडणे भानगडच नाही. सारखं मानवड, कुठं पटकाड की कुठं बगली डुबकी, कुठं हे कर की काय, सारखं माझं चालूच असायचं माझं. तर चालू असायचं म्हटलं, ती म्हणायचं मी नाही, माझं अंग दुखते, कोण म्हणायचं माझ्या पोटात दुखते, कोण काय होते. मग आम्हाला थोडं वाटलं, अभिमानच वाटलं. मग आम्ही आपलं काय केलं, लांग काढली, लांग डोक्याला अडकावली आणि वर कटाड्यावर बसलो. कटाड्यावर बसल्यावर किसना पहिलवान तिकडं आलं, वरनं नेमकं आलं. वरनं आल्यावर मोहने वाटी करायला सांगितलं. असं हात केला, सोरटी कुठे तेव्हा तिथं बसला. किसना पहिलवाननी मला वरनच लात घातली. रांडच्या म्हणली 4-4 कुस्त्या देतोय, जोड वाढती या, मी स्वतः आखणी करतोय. तुमची आखणी करायची? किसना पहिलवान करायची. बर बर. मी आखणी करतोय, तुला पाचतोय, आणि तू खुशाला लांग. म्हणलं माझ्यावर कोण खेळलं नाही. म्हणलं तू गामा झाला असेल. म्हणजे जिजा धर त्याला. जिजा म्हणला माझा पोटात दुखते धर काय हो खाली. आले तर जिजाला 2 तडाख टाकलं बाबा त्यांनी. किसना पहिलवान 2 तडाख टाकले. मला जी तडाखाची हाणला ती माझं कातडच गेली. बर बर. किसना पहिलवान. आता त्या जिष्टीत नेमका डावा पाय त्याचा पुढं होता, जिजूचा. जी इकी रिपोर्ट काढायला गेलो. म्हणजे कधी न काढणार आम्ही इकी रिपोर्ट काढायला गेलो. इकी रिपोर्ट काढायला गेले असं छत्तीपाशी धरला ना, असं उलट दाबाय गेलो. असं आपण उलट दाबाय गेलो. उलट दाबाय गेल्यानंतर कसा हात सुटला, आणि काकजी त्याचे हात घातलं आणि पाय हिथं लागला त्याचा. हिथं पाय लागल्यामुळं तुम्हाला सांगतो दोघाचा बोजा पडल्यामुळं काळकाळच वाजलं. मी बेशुद्धच पडलो तालमी. म्हणजे गुडघा तुमचा निघलाच. तिथं बेशुद्धच पडलो. बेशुद्ध पडल्यावर मग किसना पहिलवान तर मोठ्यानीच रडायला लागले. बर. माझ्यामुळे तुझं वाटलं झालं, म्हणजे तुला नसतं खेळायला लावलं. आजचा दिवस गेला असता तर तुझ्या पायाला कधीच लागलं नसतं. पण ही बाबिऱ्यांच्या डोळ्यांना पाणी आलं. चांगलं पोराचं वाटलं. पहिलवान मग दुसऱ्या दिवशी आलं. मग पहिलवानला कळलं ना, तर मग तिथंच होतो, तालमीतच होतो. आपलं घरी जावं, पाय बसवावं म्हटलं पुन्हा कोणतरी. आमच्या इथे पाय बसवणार. ऑपरेशन वगैरे पद्धत नव्हती? नाही काय नाही, ऑपरेशन नाही, नुसतं बसवायचंच. सांधा बसवायचा नुसतं. बरोबर. आणि मग इथं आलो. एक आमच्या इथे शेंडकरवाडीत एक माणूस पाय बसवते, एकूण पाय बसवला. परत घरची म्हणली जातो आता तालमीत. लगेच घरच्यांनी मला हाकाललं. चुलत रामनाना त्याचा लय जीव होता. तू जा तिकडे म्हणली, इथं राहूच नको, आमचं आम्ही काय करू, आम्ही आपलं उपाशी मरू नाही काय करू, म्हणजे तू इथनं जा. गेलो तिथं. गेल्या मग आबांनी मला जवळ घेतलं, अंजारलं कसं काय लागलं पायाला, काय झालं, मी नव्हतं त्या वेळेशी. लागल्या म्हणलं काय करायचं. म्हणजे
जिजूला काय रागावलं काय अंदाज? नाही 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 काय खावलं. आता त्यांनी काय जाणून जिजूने पण मान्य केलं की माझ्यामुळे झालं म्हणलं की मी धाव मारा गेलो पायवर निघाला नाही म्हणले. नाही पाय मातीतनं निघला नाही, दोघाचा बोजा पडल्यामुळे मग बेशुद्धच पडलो ना मी. बेशुद्ध पडल्या मला वर घेत. तुम्हाला ह्याच खंत आहे का हो? हे तुमच्या पायाला लागल्याची दुःख आहे का हो तुम्हाला? आता त्याचं काय, आता दुःख मानून काय करतात. आता तिथनं परिस्थिती अशी झाली तर परत म्हटलं आपलं होईल नीट पाय, परत आपली तयारी करायची. बरोबर. आता तयारी करायची म्हणल्यावर आम्ही आपलं महिन्यात पहिलं काय म्हणायचं, तू 4-6 महिने अजिबात बैठक मारलो. बरोबर. आता 1 महिना 2 महिने झालं की मी सोडून बैठक मारायचं. बर. 12 वाजता आत यायचो रात्रीच्या. कुणाला कळूनच देत नव्हतं. लाईट लावायचं नाही, काय नाही, अंगाला तेल लावायचं नाही, काय नाही, नुसतं लंगोट लावायचा. 1,500-2,500 बैठक मारायची. तर ती बैठक मारल्यामुळे पाय चावडला, लापाट झाला. पाय लापाट झाल्यावर मग पहिला म्हटलं आता वाईट तू बरा झालाय आता कुस्ती मेहनत करायला सुरुवात कर. कुस्ती करायला सुरुवात केल्यावर कुस्ती मेहनत केली. मग एक मुंबईचा ठेकेदार आला. मुंबईचा ठेकेदार आल्यावर ही सगळीच भेट होती तालमीतली. त्याला कुठल्या म्हणजे मुंबईच्या ठेकेदाराला का पहिलवान आला? नाही मुंबईच्या ठेकेदाराला. मुंबईच्या नाही त्या पहिलवानला. मुंबईचा जो पहिलवान होता त्याला खेळायला संभा पारगावकराला मारलं होतं ना त्यांनी. बर. चांगलं होतं ती. तिथली 2-3 पोरं चांगली मारली होती. आमच्या तालमीतली 1-2 पोरं चांगली मारली होती ते. बर. मग ती बेत होती म्हटलं मी बाहेरनं आलो ना. आता मी लवकर मंडईला गेलो. बाहेरनं आल्यावर मी पहिलवानला बघितलं, लपलं. पहिलवाननी सांगितलं की त्या सोरट्याला इकडे बोलू. आता म्हणलं सोरट्याच म्हणायचं, सोरटेच म्हणायचं, सोरटे इकडे. मग बोलावलं. म्हणजे अरे तुला मारत नाही. आता गेलो आपलं दोघांच्या पाया पडलो, ठेकेदाराच्या पाया पडलो, पहिल्यांच्या पाया पडलो. आता मला काय माहिती ती ठेकेदार आहे का कोण गावचा माणूस आहे. मग मला म्हणली तू कुस्ती देतो का मुंबईला? देतो. म्हणली म्हणत असेल तर देतो कुस्ती मुंबईला. ठेकेदार म्हणला ही आता ही दिसतंय केवढीस म्हणलं, तोंडावर मिसरूट नाही आणि ही कुस्ती त्याच्यावर करायचं होय म्हटली. मग म्हटलं आबा माझी कुस्ती द्याच त्याच्यावर, कोण असेल त्याच्यावर द्याच कुस्ती. ती म्हणला 100 रुपये देईल आणि वाटखर्ची देईल, पैसे देऊ नको म्हटलं, पण कुस्तीच टाक म्हणलं आता तू त्याच्यावर माझी, तू म्हणतोय ना. मग टाकली कुस्ती आमची. तर कुस्ती टाकल्यावर तुमच्या लक्षात आलं का, आता गेलो बाबा आम्ही तिथं. गेल्यानंतर आता ती माझ्यापेक्षा जवळजवळ 4-6 बोट उंच होतो, गोरपान नुसतं. वजन पण त्याचं माझ्यापेक्षा जवळजवळ 20 किलो जास्त. बर 20 किलो वजन जास्त माझ्यापेक्षा. तुम्ही असं बिन बघता कसं काय हे करतो? पहिल्या जमान्यामध्ये लग्न बिन बघता करायची माणसं, कुस्त्या पण बिन बघता ठरवायची. मग काय आता वस्ताद मी सांगितलं ना पहिलवान. आता म्हटलं पहिलवान तरी काय आपल्याला काय लय मोठ्या जोडी टाकणार आहे का? वस्ताद म्हणलं ते ऐकायचं. बरं. मग परत काय झालं? गेलो तिथं की नाव पुकारलं. तर हो पवार साहेब 4:30 वाजताच मैदानात आलं. म्हणजे कोण? शरद पवार. बर. त्यांना चांगला नाद होते, गृहमंत्री होते ना, त्यांना पहिलं चांगला नाद होता. ते नेमकं मैदानात आलं तर तालमीतली पोरं म्हणली तू की माणूस बसलाय ती त्यांच्या पाया पड म्हणली, शरद पवारांच्या. आम्ही काय आपलं फाड 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 दंड वाजवत नुसतं. अगदी एक येडा मारला की दुसऱ्या येड्याला तुम्हाला सांगतो गेलो की पाय धरलं. अरे म्हणली तू आप्पासाहेबाचा कोण? म्हणलं मी आप्पासाहेबाचा पुतणी आहे म्हटलं. पायाला काय झालंय? म्हटली पाय निघलाय म्हटली. म्हटलं आता मग कसं काय? म्हणलं हाय घरी पोटापुरती जमीन आहे आपलं, खायचं म्हटली. मग म्हटली तू नोकरी करशील का रेल्वेला? म्हणलं माझं शिक्षण नाही, मला कोण नोकरी देते म्हटली. त्यांनी मग ती पांडे साहेबाला बोलावलं. पांडे साहेबाला म्हणली ह्याला ती नोकरी लावू म्हटली. आता मग पवार साहेब डायरेक्ट म्हणले ह्याला नोकरी लावू म्हणले रेल्वेत. पण रेल्वेत नोकरी लावू म्हटल्यानंतर तुम्हाला सांगतो परत मिलवाली आली 2-4. आमच्याकडे नोकरी आमच्याकडे. त्याला म्हटलं मला घरनं जाऊन आलं पाहिजे. पण त्या आखाड्यात असं झालं, असली कुस्ती झाली आमची.
इतकी कुस्ती जोरात झाली. 15 ते 20 मिनिटं कुस्ती, 15च मिनिटं कुस्ती झाली असेल. इतकी खालवर कुस्ती झाली की जबरदस्तच कुस्ती झाली. त्या कुस्ती झाल्यानंतर आमच्या इथला एक शेंडकर वाडीतला एक मोतीराम शेंडकर पोलीस होता, सातारचं 2 पोलीस होतं. ती पवार साहेबांनी एकटाच मैदानात नाचायला लागले ड्रेसवर. हा, तिथं मला 1200 रुपये बक्षीस मिळलं होतं. 100 ठरलेलं 1200 मिळालं. 1200 वरनं मिळालेलं. बर. मग काय, मग आम्ही आपलं आलो घरी. आईला विचारलं, आईला मी जाऊ का म्हटलं नोकरीला. आई लागली रडायला. नको, ही धाकटं म्हणजे ह्याचा भाव, ह्याचं वडील बारीक होतं. आणि तुझा बाप म्हणले असला म्हणले, म्हणून तू आता गेला तर इथं कसं काय करायचं. लागली रडाय. मग मी पण लागलो रडायला. नाही जायचं. मग म्हटलं नाही जाणार मी, आपलं तिथं जातो परत तालमीत. आता तिथनं नेमकं आलो की अधिवेशन लागलं. म्हणजे लक्ष्मणवाडाला महाराष्ट्र केसरी झालं. महाराष्ट्र केसरी झालं. अधिवेशन लागलं की मग पोपटगावडीनं आम्ही अधिवेशनाला तालुक्यातनं, आमची इथं पोरं नव्हती, ती आमची डायरेक्ट तालुक्यातनं जिल्ह्याला निवड झाली. जिल्ह्यात गेल्या मी लक्ष्मण शेंडकर, सध्या गायकवाड बिकवाड म्हणजे ताणू मारली. चांगली पोरं होती. हिरामनची नाव घ्यायची, त्यांनी हिरामन बनकरांचं नाव घेत होती. बर. त्यांना मी लक्ष्मण शेंडकर त्याला मी पॉइंटवर काढला. 10 झेरोच केलं त्याच्यावर आणि त्याला चित मारला. मग तेव्हा मॅटवर खेळला तुम्ही? नाही, मातीत होती. बरोबर. मग तिथनं माझी निवड झाली अकोल्याला, महाराष्ट्र केसरीला. अधिवेशनाला. हा, महाराष्ट्र चॅम्पियनला. तिथं निवड झाली. तिथं निवड झाल्यावर मग तिथं जवळजवळ मला वाटतं पार सेमीफायनलला गेलो पार. फायनलला पाचपुतेवर कुस्ती पडायची. महाराष्ट्र शिवाजी पाचपुतेवर त्याच्यावर कुस्ती पडायची. आता त्याच्याबरोबर तुम्हाला सांगतो, तेवढ्यात ती पोरग मी असं चितला धरलंय आणि असं रेफरी शिट्टी का वाजवून म्हणून असं वर बघायला गेलो, तेवढ्यात खड्डेशीन पाय निघला. पाय निघला की तिथं असं बेशुद्धच पाय निघला. म्हणजे पहिलं झालं तसंच परत झाल्यावर मग मामासाहेब पळत आलो स्टेजवरनं. म्हणलेला का हे आपल्या जिल्ह्यातलं पोरग आहे, चांगलं पोरग आहे म्हणली, त्याला पहिलं दवाखान्यात न्यावं. मामासाहेब मोहनी सांगितलं मला, मग रिक्षात टाकलं, दवाखान्यात नेलं. कुठल्या दवाखान्यात गेलता? पुण्यात संचितीला? पुण्यात नाही, अकोल्यात. हा, तिथं नुसतं हे केलं, छटछुट हे केलं की आम्ही आपलं तिथनं हल्लोच. थांबलोच नाही. महाराष्ट्र लक्ष्मण झाला ते बघायला तुम्ही नव्हता? नाही, अजिबात नव्हतं. आता लागलंय म्हणजे काय बघणार, आपलंच झालं वाटलं म्हणलं काय. आलो मग पुण्यावरून, तिथनं अकोल्यावरून आले. 2 महिने घरी राहिलो. आमचा एक चुलत भाऊ पैशावाला आहे, धोंडराम सोरटे. ते म्हणलं आपण ह्याला संचेतीकडे नेऊ म्हणलं. आमचं चुलत म्हणला कशाला संचेतीकडे, तिकडे 1-2 वर्ष बघून आपलं टाकू लग्न करून त्याचं म्हणलं. मग नाही म्हणले नेऊच आपण. मग त्यांनी ती संचेतीला नेलं. संचेतीने सांगितलं की बाबा याला काय कुस्ती करायला लावूच नका, काय उपयोग होणार नाही, ह्याचा पाय निघणारच. पाय एकदमच तुमचं ते कंडम झालं, लागलेलं. बाधच झाला पाय. निघल्यावर मग आम्ही आपल्या घरी आलो. बाबा म्हणले का लई दिवस घरी राहिला तू, काय लई दिवस घरी राहिला का, कशासाठी राहिला, काय होशील तू पाहिलं होणार, अजून चांगला आहेच म्हणली, कर. त्यांना काय मी सांगितलं नाही हा प्रकार झालाय. मग सगळी हौद्यात जाऊन दिली. पीटी उचलली, अशी टांग्यात टाकली, स्टँड गाठलं की घरी आलो. घरच्यांना सांगितलं नाही मी घरी येतो. मग अंधकारानं सांगितलं शेवटी जाताना? नाही सांगितलं. वाईट एवढं वाटलं की बाबा मला नाही. आता आपलं म्हणजे पहिलवानकीचं संपलं जातं. डॉक्टरनी सांगितलं म्हणल्यावर आता काय करायचं. आबांना फोटो जे काढला तुम्ही, फोटो कुठं काढला म्हणला? हा फोटो जे आहे ना, ह्यो पन्हाळ्याला काढला. पन्हाळा फिरायला गेल्यावर काढला. पन्हाळा फिरायला गेल्यावर ते काय झालं, किसना पहिलवान म्हणले चल आता तू कशाला येतोस आमच्याकडे, तुला ज्योतिबा दावतो, पन्हाळा दाखवतो म्हटली. किसना पहिलवान आता आहेत का? नाही, वारले. कधी वारले? वारलेला बरेच दिवस झाले. बरं. आणि ह्यो फोटो कोल्हापुरात ही दीपक फोटो स्टुडिओ मध्ये काढला. ती पण जवळजवळ 20 किलो वजन कमी झाल्यावर काढलं घरी येताना. बरोबर.
तुमचं हे वैभव बघायला तुमचं वस्ताद होता का हो काय तुमचं कधी आलता का आंधळघर पहिलं आंधळकर नव्हे आंधळकर तर ठीक आहे पण हा. कृष्णा नाही नाही ते नव्हते आले नाही. मग आंधळकर पण आलते का हो? आंधळघर पहिलं कायम असायचं. तिथं आमची आई वारली होती हा. तर घरच्यांना सांगितलं होतं त्यांच्या आणि पैलवानला सांगितलं ना. घरची सगळी आलती पण ह्यांनी पैलवानला सांगितलं नाही आबा ह्याच्यात राहायचं. तब्येत खराब होती नाही नाही मोतीबाग. आबा मोतीबाग. तिकडे ह्याला होती बावड्याला राहायला होती बावड्याला, ना. हा. ही घरची सगळी आली पण आबा आलंच नाही. हं. आबा आल्यानं त्यांना ही गेल्या कळलं ना राहिलं म्हणजे तुम्हाला काय माहित झाले का ताना स्वतःची आई वारली. परत आबा हिथं आलं. आबा आलं आणि लागलं रडायला. म्हणलेला का मला तुम्ही सांगायचं तरी मला कळवायचं तरी लागलं रडाय. ती माणसं एक दिलदार हृदयाची होती ना तर. तुमच्या बरोबर जे पैलवान होते का नाही ते पैलवान कोण कोण होते हो चांगले पैलवान गाडी चिंटू गाडी वगैरे काय चिंटू गाडी खूप हा तो चांगला पैलवान होता चांगलं झालं असतं हा. पण त्यांनी असंच म्हणजे लक्ष नव्हतं त्याचं गोष्टी लक्ष नव्हतं. अशा आणि कोण कोण पैलवान होते साहेब चांगले पैलवान लक्ष्मी वडार वगैरे चांगली होती का त्यावेळी? लक्ष्मण ऑर्डर चांगलं तुम्ही हे जर कुस्ती बघितली होती का हो ऑलिम्पिकवर बंडा पाटलाची वगैरे नव्हती बघितली. ती मी पहिली बंद झाली बंडा पाटील तुमच्या भागातला रेटऱ्याचा रेट बंडा पाटील चांगला पैलवान चांगला पहिला होता पण ती मला बारामतीला महाराष्ट्र केसरीचं अधिवेशन होतं का हा. तेव्हा माझ्यात मुक्कामाल मी त्याला ठेवून घेतलं होतं. त्यांना हा त्यांना बरोबर असे तुम्ही ज्यावेळी तुमच्या काळात पैलवान होते ते पैलवान काटा कुस्त्या करायचे का हो नाही टोटल कुस्ती काटा होती एकही कुस्ती नोरा करत नाही. तुम्हाला आता मैदानाला वगैरे कधी जाता येतं तुम्हाला कळतं का हो, ही नुरा कुस्ती चालू आहे असं कळतं कळतं. मी नाही मैदानला कुठं जातच नाही माझ्या फक्त गावच्याच मैदानला मी असतो. का बरं जात नाही का तुम्हाला आवडत नाही कुस्ती नाही ते कसं आहे नाहीच फक्त गावच्या आखाड्याला जायचं आपलं का बसायचं बसायचं पण पोरांची कुस्ती मेहनत घ्यायला आता ह्या वर्षात मी गेलो नाही तर रोज संध्याकाळी जाणार. बरोबर मग तुम्ही तुमची तालीम जी तुमची आता जी बांधली आहे त्या तालमीत तुमच्या किती पैलवान असतात आता सध्या आता तुम्हाला सांगतो हाय की 40-45 आहेत ना पोरं. पैलवान मग त्यांना तुम्ही दूध वगैरे फ्री देता हा दूध फ्री देतो सगळं बरोबर आणि सगळं त्यांचे म्हणजे खुराक त्यांचं त्यांचं त्यांनी खायचं दूध फ्री आणि कोचला जी कोच आहे ना त्याचा पगार आपण द्यायचा. तुम्ही त्यांच्याने मुलांच्या मानधन घेऊन नाही आपल्या आपण द्यायचा आपला आपण द्यायचा. बरं आता तुम्ही मला एक सांगा तुम्ही महाराज चॅम्पियन होता आलो नाही तुम्हाला तुमच्या पायामुळे तुम्ही तुमच्या तालमीतली पोरं काय महाराज चॅम्पियनच्या दिशेने वाटतात करतात का होणार ना होणार हा 2 वर्षात निदान एक पोरग आहे तो महाराष्ट्र केसरी होणार ना. क्या बात आहे म्हणजे हा तुमचा आत्मविश्वास आहे. हा बुलबुले म्हणून एक पोरग आहे आणि शिवा टकली म्हणून दोन्ही पोरं महाराष्ट्र केसरीच्या लायकीचे आहेत. क्या बात आहे आमची शुभेच्छा आहे की व्हायला पाहिजे. आता तुमचा कुस्तीचा इतिहास तर भरपूर झाला आता ह्या तुम्ही आता ज्या तिकडून परत आला तर गाय विकत घेतली का चुलत्यांनी एक मज दिली आणि आपले हिकण टिकण पैसे करून एक 2,500 रुपयाची गाय घेतली. बरोबर मग त्या गायीवर काय काय केलं आता तुम्ही त्या गायीवर बघा तुमच्या माहितीसाठी सांगतो 15-20 लिटर दूध डेअरीला घालायचो. आता दूध घालायचं म्हटल्यानंतर एक दिवशी पोत गोळीचं संपलं. त्या गोळीचं पोत संपल्यानंतर मग त्यानं अन्नाच्या डेअरीवर दूध घालायला जात होतं. बरोबर तिथं गेलो. गेल्यानंतर तिथं बबन दादाला मी म्हणलं दादा आयला मला अण्णा कुठं कामाला लावल का. बरोबर आला म्हणली तुझा बाप तर लय वाईट आहे अण्णा बरोबर ती काय त्या लक्षात आलं म्हटलं 74 पी मग आपण जाऊ. मग आम्ही तिथं गेलो तर मग वडाच झाडाखाली बसायचं होतं. घरात आत प्रवेश नाही. वडाच झाडाखाली बसले थुकाय आलं. थुकायला म्हणलं का म्हणजे तानाजी तिकडं का बसलाय. मग मला त्या बबन भक्ताला बोलून घेतलं. म्हणजे तानाजी काय अडचण आहे का आलाय तू. बबन दादाला विचारा. बबन दादा म्हणली तानाजी म्हटली मला कुठेतरी कामाला लावता का रेशनिंग मध्ये लावा नाही तर कुठेतरी लावा मुकदम लावा म्हटले मी करतो. मला म्हणजे तुझा बाप तर लय वाईट म्हणली. त्यांच्या काय डोक्यात आलं म्हटली डेअरी काढतो का मला आईला विचारावं लागेल. आई जर म्हणली काढ तर मी काढणार. घरी आलो आई म्हणली का उशीर झाला बसलो होतो म्हणलं अण्णाच्या वस्तू घेतलं. त्या अण्णांच्याकडे कसं काय गेलतात त्या पैसे बिशे तर आणलं नाहीत ना म्हणली. नाही पैसे नाही आणलं म्हणलं. म्हणजे आईचा तेवढा दरार पैसे नाही आणलं म्हणलं आपल्याला डेअरी काढायची. मला का म्हणली आपल्या पैसे भांडवल नाही काय नाही. म्हणलं असं करू का म्हणलं एक कालवड विकतो म्हणलं. कालवड कालवड किती झाली त्या
ती कालवड 15-16 लिटर चालायची. म्हणजे टोटल किती गाया झाल्या त्यावेळी? त्यावेळेस ही दुसरीच गाय होती आणि तिसरी एक बारकी कालवड होती. म्हणजे 3च होती तेव्हा, तीनच त्यातली होती. एक विकली एक विकली. ती कितीला विकली जा? ती विकली 3,000 रुपयाला. बर. 3,000ला विकल्या 2,000ला गाड्याला उचल दिली, हा. त्याला कामाला ठेवला हा. आणि मी मोकळा झालो. हा. आता मोकळा झाले 1,000 रुपये घेतलं आणि हिथनं एसटीने स्वारगेटला स्टेशनला जायचो आणि तिथनं मरेगेटला चालत जायचं. म्हणजे दुधाचं डेअरीचं परमिशन घ्यायला? हा, डेअरीचं परमिशन घ्यायला. मग परमिशन मिळालं डेअरी लगेच? महिना 1.5 महिना गेला त्यात आणि मिळालं? पण मिळाल्यानंतर न तो अण्णाकडे आलो. म्हणलं अण्णा डेअरी आता मी काढली आहे, भांडवलच कसं काय. मग लगेच त्यांनी बबन बघताल त्या बोलावलं, त्यांच्या सचिवला बोलावल्यावर म्हणले बघ त्याला काय पाहिजे ती म्हटली. ह्याला काय मग त्यांनी पार केंडा बसणं, लिटर बसणं, पार सगळं, पार गोळी बसणं सगळं दिलं आणि एक 10,000 रुपये भांडवल दिलं. म्हणजे तुम्हाला त्यांचे तुमच्या एवढ्या अंपायर मध्ये उपकार तुमच्यावर आहेत असं मला वाटतं का? नाही ना उपकार. त्यांनी जर ती केलं नसतं तर मी इथं आलोच नसतो ना. क्या बात आहे. ही उपकार मानण्याची पद्धत फक्त जुन्या लोकांनीच आहे. नवीन लोकांना आता विसरून जातात, पुढे गेले की ते त्याचं काम होतं म्हणून त्याने केलं, माझ्या नशिबात होतं म्हणून माझं झालं असं म्हणतात. पण ही जुनी लोक आहेत ती जी उपकाराची जाण असणारी लोक आहेत, फार मोठी गोष्ट आहे. त्यानंतर त्या कालवडीचा प्रवास सुद्धा कसा झाला? आता किती गाय आहेत आता सध्या? आता तुम्हाला सांगतो माझ्या अंदाने सर्वसाधारण 200-250 गायी माझ्याकडे. मग 250 एका गायीवर का इकत घेतलेला? परत नाही, इकत घेतलेले आणि त्याच्यावर जवळजवळ 2-2.5 कोटीच्या गायी विकल्यात मी एका गायीवर. ही प्रॉपर्टीच टोटल एका गायीवर झालेली आहे. किती एकर आहे तिथे तुमची प्रॉपर्टी? आता हे तर सर्वसाधारण माझी 200 एकर जमीन आहे. 200 एकर जमीन एका गायीवर? 3,500च्या. मग आता ती तुमच्या लक्षात आलं का? माझं बोलणं लक्षात आलं का? तिच्यामुळे डेअरी मिळाली, बरोबर का नाही? डेअरीमुळं तुमच्या लक्षात घ्या. आता मी चांगला वळणाला असल्यामुळे थोरला पोरगा वळणाला चांगला लागला, त्यांनी चांगली सहकार्य केलं, त्यामुळे शेती मिळाली. तुमच्या लक्षात आलं का? तो शिकला दुसरा, MSc अग्री झालाय तो. MSc अग्री झाला, ह्याला कोल्हापूरला ठेवलं, खवसपूरला ठेवलं. ह्याने काय पाहिलं आणखी केलं नाही. ह्याला घरी आणलं. घरी आणल्यावर मग सर्वसाधारण मग आता ह्याचं लग्न करायचं. बरोबर. तुम्ही ते तर ठीक आहे, पण तुम्ही सुद्धा हमाली सुद्धा करण्याचा योग आला तुम्हाला? केली ना. टेम्पो घेतल्यानंतर का लोक काय काय म्हणजे 100 125 पोतं भराय हमाल कुठला येतोय आता? 125 पोतं तुम्ही भरायचं? 125 पोतं मी भरायचो. आणि ड्रायव्हर कोण? ड्रायव्हर पोरगा. आणि परत ड्रायव्हर तुम्ही पोरगा उचलायला म्हणजे हमाली पण तुम्हीच आणि ड्रायव्हर पण तुम्हीच. हे सुद्धा केलंय तुम्ही? म्हणजे हे अंपायर असं उभा झालेलं नाही, त्याच्या पाठीमागे हे कष्ट आहे. मग 125 पोती एका टायमाला उचलून खाली उतरायचे म्हणजे तुम्हाला त्रास होईत असणार की? हो काय आता काय शेवटी त्रास झाला. पाटणीचं जरी सालाड गेलं तरी पैसे मिळतात. पण मला हा प्रश्न विचारायचा की हमाली करणारी माणसाला जरा संध्याकाळी झोपताना उतारा लागतो. बरोबर आहे. तुम्ही कधी उतारा घेतला का? नाही. मी साधी तंबाखू तोंडात धरली नाही. फक्त कोल्हापूरला असताना मिश्री तंबाखूची लावली. नाही तर सिगारेट नाही, गांजा नाही, दारू नाही, तंबाखू नाही, काही नाही. क्या बात आहे. त्याच्यामुळं पुतणी असेल आणि 2 पोरं असेल, सगळे निर्वेशनी. ही निर्वेशनी. तुम्ही आता हे सांगा बापू की तुम्ही कुस्ती झाली, आता समाजकारणामध्ये आहे, बरोबर? तुम्ही आता पैलवानांना सांभाळताय. एक पैलवान सांभाळणं म्हणजे हत्तीसारखी गोष्ट आहे. अशी 40 पैलवान तुमच्याकडे आता आहेत. त्याचबरोबर आता तुम्ही सहकार क्षेत्रामध्ये तुम्ही आता डेअरी म्हणताय, काय काय तुमच्या संस्था आहेत आता सध्या? आता माझ्याकडे पतसंस्था आहे, विकास सोसायटी, परत डेअरी, दूध डेअरी आणि एवढ्या 2-3. ट्रॅक्टरचं शोरूम आहे, परत महिंद्रा ट्रॅक्टरचं शोरूम आहे, यामाचं शोरूम आहे. आणि ऊस किती जातो? ऊस 3-3.5 हजार टन ऊस जातो. आता जातो. मग तुम्हाला आता आम्ही हायजॅक केलं तर चालते की? उचलून नेलं तर तुम्हाला गाडीत घालून म्हणजे आम्ही करोडपती होणार? बरोबर आहे. पण नेऊ का तुम्हाला? नेलं तरी चालेल की. चांगली गोष्ट आहे. एक पैलवान एका गायीपासून एवढा अंपायर उभा करू शकतो, निर्व्यसनी राहतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचा वस्ताद चांगला पाहिजे आणि गुरुचा आदर करणारा पाहिजे. तो 100% पुढे जातो, मोठा होतो. म्हणजे मला हे ह्यांच्याकडून एक शिकायला मिळेल तुम्हाला सर्वांना आणि मला पण, की महाराज चॅम्पियन नाही झालेत, महाराज केसरी नाही झालेत, पण हा माणूस समाजकारणातला हिंद केसरी झाला. याचं कारण असं की आज पैलवानाला घडवतो आणि त्याचबरोबर मोठ्या पद्धतीचं नाव आहे
350 ते 400 कामगार आहेत का तुमच्या हातात? आहेत ना 350 400 350-400 कामगार आहेत. म्हणजे 400 लोकांचं घर चालवण्याचं कार्य सुद्धा ही व्यक्ती करते. ही एक दुर्मिळ गोष्ट आहे. कुणाच्या आजकाल 2 नोकर सांभाळायचं म्हणलं तिसऱ्या नोकराला म्हणतंय येऊ नकोस कामावर, पगार नाही तुला द्यायला, असे होते परिस्थिती. बस 400 लोकांचं घर चालवण्याचं कार्य करतायत. हे जो महाराज चॅम्पियन झालेला नाही तो पैलवान करू शकतोय, महाराज केसरी झालेला नाही ते पैलवान करू शकतोय. म्हणजे आम्ही काय करू शकतो याचं चिंतन केलं पाहिजे आजच्या पिढीनं. आजची पिढी चिंतनच करत नाही. तसं थोरलं पोरग चांगलं निघालं ते तर झालं, पण तुम्ही चांगलं होता म्हणून सगळ्या गोष्टी घडल्या ना. एवढं पण तुम्ही असताना खराब. माझी आई चांगली होती म्हणून मी चांगला निघालो. माझी खरंच आई होती. तेच आहे हो, तेच आहे. त्यामुळेच या गोष्टी घडतात आणि तुम्हाला कोणाला कोणाला आशीर्वाद मिळतो. तुमच्या स्वप्नात होतं का सांगा, जेव्हा तुम्ही मोतीबाग सोडलीस तेव्हा घरला येताना एसटीत विचार केला असेल की 10 मिनिटं ऊसाव गाडी हाणली मी. ऊस तोडाय गाडी हाणली मी तिथं. हो तिथं आल्यावर मग एवढं प्रवास करून मग ह्याची जाणीव असल्यामुळे आज पैलवानांना घडवताय तुम्ही. हा पुरं चांगली निघाली. तेच होणारच हो. म्हणजे आंब्याच्या झाडाला आंबाच लागणार हो. बरोबर तेच झालं, ते आंब्याच्या झाडाला आंबा लागलाय. त्यामुळे ते तुमचं पुण्य आहे, तुमच्या घराण्याचं म्हणा, तुमच्या आई वडिलांचा आशीर्वाद आहे म्हणा, तुमच्या पूर्वजांची पुण्य आहे म्हणा, की तुम्ही जे नशीब म्हणजे बघायला मिळत नाही ते भोगायला तुम्ही साध्य केलं. त्याबद्दल मी तुमचं कौतुक करतो. आणि दुसरी गोष्ट आता तुम्हाला हा प्रश्न विचारतो, आता जो व्यसनात इंत वाढल्या पैलवानकीमध्ये त्याच्याबद्दल तुमचं मत काय आहे? काय माहिती, घरच्यांचं दुर्लक्ष, घरच्या आई वडिलांचं दुर्लक्ष आणि लाड जास्त, त्यामुळेच व्यसनात वाढल्या. व्यसनाची झाली पोरं. बरोबर. नोरा कुस्तीबद्दल तुमचं मत काय आहे? नाही आता हाय पद्धत चालू आहे आता. तुमचं मत काय आहे? नाही ही काय आता पैसे कमवायचंच काम आहे, दुसरं काय काम. मग हे लोकांच्या डोळ्यामध्ये धूळफेक नाही का हो? लोकांच्या पण ती कसं आहे आता, ते लोकांचा फॅनच झालाय ना. पहिलं त्यांनी कुस्त्या चांगल्या केल्या सुरुवातीला, पण ती आता परिस्थिती अशी झाली की पण नुरा कुस्ती थांबली पाहिजे ना. थांबली पाहिजे, कारण त्यानं लोकांच्या डोळ्यात धूळफेक व्हायला. नाही उगं पैसे लुटायचं काम आहे. बरोबर. दुसरी गोष्ट मला एक सांगा, नुरा कुस्त्या करणाऱ्यांचं दिल सुद्धा परत काम करत नाही. नाही दिल पडतंय. दिल पडतं ना. दिल पडतेच. पडते ना. पडते. नुरा कुस्ती करायची सवय लागली, त्याला काटा कुस्ती करायची म्हणलं की त्याचं दिल पडणार 100%. बरोबर. म्हणजे याचा अर्थ त्यानं नुरा कुस्ती करू नये, पडलं तरी चालतंय. पडले तरी चालतंय. मी तुम्हाला सांगतो ना, मी आता एक किस्सा सांगायचा राहिला की निंबूच्या कुस्तीचा. निंबूतला मला आदल्या वर्षी त्रिंबक शिंदेने 1 मिनिटात मारलो. तुम्हाला पाडलं. बस तेवढाच. माझ्या खेळतोय तसं एकदाच पडलो मी. आता त्यांनी मला पाडल्यानंतर दुसऱ्या वर्षी मला फिरवलं. एक पुण्याचं पोरग उठलं, त्याला मी 2च मिनिटात मारलो. मारल्यानंतर त्यातलं त्यांचं एक पोरग पळत आलं म्हणलं आमच्या तालमीतल्या पोराला पाडले, मला खेळायचे. खेळतो, त्यालाही पाडलं. बरोबर. पाडल्यानंतर भगवान दादाला म्हणलं तुमचं दादा पाहुणं कधी येणार आहे? म्हणले तुला कुस्ती करायची का? होय. म्हणलं करायची ना मला कुस्ती. मग आप्पा आपले माहुलीकर आप्पा, श्रीरंग माहुली आप्पा, म्हणजे अण्णा पाटोळे नाव घेतलं होतं ते श्रीरंग माहुली आप्पा. मग त्यांना विचारलं आप्पा ह्याला पोरग खेळणार आहे का चांगलं? विनायक साबळे त्यांच्या तिथं चांगलं खेळणार पोरग होतं. चांगलं असल्यामुळं तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्याची माझी कुस्ती लागली. कुस्ती लागल्या त्यांनी एक मला लगेच धरलं खाली धरल्यानंतर तुम्हाला सांगतो मी खालनं जी बाहेरची मारली बोट तोडत लकडकोटावर जाऊन पडलं. लकडकोटावर पडल्यावर लोक लागले आरडायला. मग म्हणलं थांबा, पडलेलं नाही ते अजून. परत जे निकाला परत तेवढ्यात त्रिंबक शिंदेवरून येत होता. कुस्ती करता करताच म्हणलं दादा तुमचा पाहुणा येतो या, मला त्याच्यावर कुस्ती करायची. अरे म्हणली ह्याला तर पाडा आधी. मग काय तुम्हाला सांगतो लगेच त्याला निकालावच टाकला, लगेच निकालच मारला त्याच्यावर. निकाल मारूस तर त्याच लांगव ती येऊन तवर ती येस्तोर लांग घालस तर चूळ भरली तवर तुम्हाला सांगतो त्याच्यावर कुस्ती लागली. त्याच्यावर कुस्ती लागली की तुमच्या माहितीसाठी सांगतो, आपण अंदाज बघतो का, अंदाज बघताना बोटात बोट घातली आणि जी छडी मारली ती 20 सेकंदात मारला. 20 सेकंद. मग त्याने 1 मिनिटात मारला तर तुम्ही 20 सेकंदात मारला. म्हणजे 3 पट अगोदर कारवाई केली. बरोबर आहे.
म्हणजे एवढा पद्धतीने चांगल्या पण ती कुस्ती झाली. कुस्ती झाली. म्हणजे हार होणं सुद्धा गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं का हो कधी कधी? नाही, बरं आहे ना. हार झालेली फायद्याचीच आहे. त्यानं ताकद मिळते, ऊर्जा ताकद मिळते. मिळते आणि माणूस कष्टाला लागतो. बरोबर आहे. आता जे नवीन पिढीतले पैलवान आहे ह्यांना जाता जाता काय संदेश देशील? त्यांनी कशा पद्धतीने पैलवानगी करावी? नाही, त्यांनी कष्ट करणं, हं. खुराक खाणे. आता खुराक तर महागच आहे आता, हं. पण त्या पटीत त्यांना पैसे मिळतात. आणि ते खाल्लं पाहिजे. त्यांनी खाल्लं पाहिजे, केलं पाहिजे. आणि ही इंजेक्शन ही असली काही घेतली नाही पाहिजे. इंजेक्शन नुकसान हे होणारच. होणारच 100%. पुढे देखील नुकसान होतं. बरोबर. तुम्ही तुमच्या आयुष्यात कधी इंजेक्शन नाही? अजिबात नाही. क्या बात आहे. आता तुम्हाला जाता जाता अनेक प्रश्न असा विचारायचा आहे, तुम्ही ज्यावेळी व्यायाम करत होता नाही तर तुमचा खुराक जे होता ते दिवसाला किती लिटर दूध आणि खाणं काय होतं जरा थोडक्यात आता सांगा. तुम्हाला सांगतो बघा, सकाळच्या बारी लढत येऊन आलं हं. की थंडाई प्यायचं. हं. थंडाई पिलं की गरा खायचा. हं. गरा खाऊन तोवर मंडई घेऊन कोणतं आलं की लोणी खायचं. बरोबर. लोणी खायचं आणि झोपताना 1 लिटर दूध प्यायचं. हं. झोपून उठलं हं. तिथवर व्यायाम व्हायचा किंवा लढती व्हायच्या. आणि लढती झाल्या की बाहेर जाताना आंघोळ करताना आखणी प्यायची. आधी थंडाई प्यायची, नंतर आखणी प्यायची, कोण रिबडी प्यायचं जे ऐपतीप्रमाणे. हा. आणि नंतर जेवायचं. कुठतरी एक अर्धी चपाती खायची, कट्ट्यावर जायचं, आपलं दूध बीत प्यायचं, झोपायचं आणि पान खाऊन यायचं. पण बरं पान का खायचं? पचायचं त्या आखणीनी आणि रेबडीनी उमासल्यागत व्हायचं. पण काय? आपलं मसाला पान खायचं, यायचं. मग मी चांगली जोडीत झाली गेल्यावर 1,500 बैठक मारायचो, 2,000 जोर मारायचो आणि 500 सपाट्या मारायचो. म्हणजे 2-2 हजारचं हे तुमचं चालू होतं. चालूच होतं. मग ह्याचा परिणाम तुमच्या शरीरावर झाला हा. आणि त्यामुळे तुम्ही चांगल्या जोडीमध्ये पैलवान झाला. म्हणजे चांगल्यामुळे व्यायाम केल्याशिवाय होत नाही. व्यायाम केल्याशिवाय लढत लय महत्वाची. आणि त्याचबरोबर समाजकारणामध्ये सुद्धा तुम्ही आला आणि तुम्ही आज एक 400 लोकांचं अन्नदान करता, म्हणजे अन्न देण्याचं कार्य चालू आहे. म्हणजे तुमच्या संस्थेत काम करणारे लोक आहेत, काम पतसंस्था म्हणा, एवढं मोठा अंपायर आहे. आता ऊस 3,500 टन घालवत आहे, त्यामुळे तुमचं मोठं काम चालू आहे. तर आज महाराष्ट्रातील सर्व लोकांना मी एवढंच सांगतो की कुस्तीमध्ये महाराष्ट्र केसरी न झालेला जिजो निग्रो पैलवान यांनी सांगितलं, तानाजी सोरटेचं जर पायाला लागलं नसतं तर तानाजी सोरटे महाराष्ट्र केसरी झाला असता म्हणून सांगितलं. एवढा चांगला पैलवान होता म्हणून त्यानं सांगितलं. तर त्या जिजो निग्रोंच्या पद्धतीनं जर हे महाराष्ट्र केसरी किंवा महाराष्ट्र चॅम्पियन जरी झाले नसले तर समाजकारणातला हिंद केसरी झालेले आहेत. कारण ह्यांचे फार मोठा अंपायर यांनी उभा केलेला आहे. 200 एकर शेती निर्माण केलेली आहे आणि त्या शेतीमध्ये जवळजवळ 50 पैलवान रोजच्या रोज त्यांना दूध फ्री देण्याचं कार्य करत आहेत. आणि समाजातील 400 लोकांच्या नोकरी दिलेल्या आहेत. त्या नोकरी दिल्यामुळे त्याचा परिवार चालत आहे. तर अशा महान पैलवान जे शून्यातून विश्व निर्माण करणारा पैलवान म्हणजे तानाजी सोरटे पैलवान, जे 1968 साली मोतीबाग तालीम कोल्हापूर या ठिकाणी सराव करायला आलेले, हिंद केसरी गणपतराव आंधळकरांचं मार्गदर्शन घेतलेले आणि खरंच संस्काराचा धडा शिकलेला पैलवान म्हणजे पैलवान तानाजी सोरटे यांच्याजवळ आलो. आणि त्यांनी जो इतिहास सांगितला, त्यांनी जी कुस्तीची माहिती सांगितली, ते नवीन पिढीतल्या पैलवानांच्याबद्दल माहिती सांगितली, ती फार मोठी ऊर्जादायी आहे. आणि येणाऱ्या काळात नवीन पिढीला नक्कीच फायदा होईल एवढंच मी सांगतो आणि मी इथे थांबतो. नमस्कार मामा. नमस्कार. नमस्कार.